हॅलो, आपण बघत आहोत संविधानिक घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था व आयोग. ठीक आहे. आता आपण या घटनात्मक आणि संविधानिक संस्था व आयोग हे आपल्याला प्रत्येक परीक्षामध्ये उपयोगी पडत असतात. याचा अभ्यास असणं खूप महत्त्वाचे. आपण सोप्या शब्दामध्ये जाणून घेऊ. ठीक आहे. आता महान्यायवादी बघतोय आपण. हा संविधानाच्या भाग 5 मध्ये येतो, बरोबर. त्याची कलम आहे 76, म्हणजे अर्थात 76 कलम आहे. भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे, बरोबर. आणि त्याची नियुक्ती कोण करतोय? त्याची नियुक्ती कशी करते आपण बघूया. त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतोय, बरोबर. आणि शपथ आणि नियुक्ती हे राष्ट्रपतीच करत असतो. त्याची पात्रता काय असते? सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला लागणारी जी पात्रता असते तीच महान्यायवादीला देखील असते. ठीक आहे. आपण बघतोय की त्याला पदावरून कसं काढतं, अर्थात पदच्युत कसं काय होतो, त्याचा कार्यकाल निश्चित नाहीये, बरोबर. त्याचा जो कार्यकाल आहे तो निश्चित नाहीये. पदावरून दूर करण्यासाठी कारणे सांगितलेली नाही. आपल्याला संविधानामध्ये कुठल्याही प्रकारे महान्यायवादीला काढायचं असेल तर कुठलाही कारण सांगितलेलं नाहीये. ठीक आहे. तर तसंच आपल्याला राष्ट्रपतीला सुद्धा कारण सांगितलेलं नाहीये की काय म्हणजे नेमकं ते तेवढं म्हणजे सांगितलंय की म्हणजे संविधानाचा उल्लेख म्हणजे अवहेलना केली तर त्याला काढता येईल. ठीक आहे. पण अवहेलना म्हणजे काय ते सुद्धा आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं नाहीये. तसंच महान्यायवादीचा सुद्धा कुठेही संविधानामध्ये उल्लेख केला नाहीये की कुठल्या कारणास्तव त्याला काढता येईल म्हणून, बरोबर. तर त्याला राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो, बरोबर. आता त्याचे महत्त्वाचे मुद्दे काय? ठीक आहे, आपण बघूया तरतुदी काय आहेत. सर्व न्यायालयात सुनावणी ऐकण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. सुनावणी ऐकण्याचा अधिकार आहे. संसदेमध्ये भाग घेण्याचा, बोलण्याचा हक्क आहे, मात्र मतदानाचा नाहीये. ठीक आहे. संसदेमध्ये तो व्यक्ती भाग घेऊ शकतो, बोलू शकतो, मात्र मतदानाचा अधिकार नाही. मतदानाचा अधिकार का नाहीये? कारण तो संसदेचा सदस्य नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्य आपल्याला बघायला येतो. ठीक आहे. सरकारी कर्मचारी नाहीये. कोण नाहीये? सरकारी कर्मचारी नाहीये. पूर्ण वेळ सल्लागार नाहीये. खाजगी वकिली करू शकतो. ठीक आहे. संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार, संरक्षण व फायदे यांना मिळतात, बरोबर. सध्याचे कोण आहेत? आपल्याला आर व्यंकटरामन दिसतंय. ठीक आहे. आता आपण बघूया कॅग. ठीक आहे. कॅग वर आपण बघतोय एमपीएससी वर प्रत्येक वर्षी आपल्याला प्रश्न दिसतो कॅग वर. ठीक आहे. महत्वाचं म्हणजे त्यांची कलम. ठीक आहे. कलम किती येते? 148. अर्थात भाग किती मध्ये येते? भाग 5 मध्ये येते. प्रकरण संविधानामधलं प्रकरण कुठलं आहे? तर 5वंच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. भारताचा सर्वोच्च लेखाधिकारी असतो. ठीक आहे. कॅग म्हणजे काय? भारताचा सर्वोच्च लेखाधिकारी असतो. याची सुद्धा नियुक्ती कोण करते? राष्ट्रपतीच करते. ठीक आहे. पात्रता काय असते? प्रदीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव, लेखपरीक्षा व या बाबतीचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे. दर्जा कुठला असला पाहिजे? मुख्य निवडणूक आयुक्त बरोबर 9 ते बरोबर. ठीक आहे. कार्यकाळ किती असतो? हे सगळ्यात महत्वाचे बाब. आपल्याला 4 स्टेटमेंट मध्ये ह्या आपल्याला विचारण्यात येतं की जो कॅगचा जो कार्यकाळ आहे तो 6 वर्ष ते 65 वर्षापर्यंत आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. पदावधी घटनेत निश्चित केलेल्या नाहीये. ठीक आहे. बडतर्फी ते सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणेच होतं. ठीक आहे. कॅग चा ऍक्ट कोणता आहे? 1971 नुसार. ठीक आहे. लेखाविषयक कार्य कोणते? कॅग लेखापालवर सोपवली आहेत. कॅग हे पद 1976 मध्ये निर्माण झालं आहे. कधी निर्माण झालंय? 1976 मध्ये. ठीक आहे. कार्यकाळाची हमी पदामुक्त झाल्यावर सरकारी पदावर जाता येत नाही. ठीक आहे. जाता येत नाही. आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतं की पदमुक्त झाल्यावर पदावर जाता येते, पण आपल्याला लक्षात ठेवायचं की पदावर जाता येत
नाही. ठीक आहे, जिथे जिथे आपल्याला नाही निगेटिव्ह सेंटेन्स मिळत ना तिथेच आपल्याला आयोग काय करतो, घोड करत असतो. तर हे लक्षात ठेवण्याची बाब आहे. ठीक आहे. तर ते केंद्र राज्य यांच्या आकस्मिक निधीची तपासणी करतात. ठीक आहे. कॅग लोकलेखा समितीचे मित्र मार्गदर्शक तत्व असतात. कॅग हे सदस्याचे प्रतिनिधी ते संसदेला उत्तरदायी. सध्याचे कोण आहे, संजय मूर्ती. हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. करंट वर प्रश्न येऊ शकतो की सध्याचे कॅग कोण आहे. ठीक आहे. तर चला आपण आता समोरचा बघूया UPSC. ठीक आहे. UPSC युनियन कमिशन, युनियन पब्लिक काय येते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे. हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आपण बघूया भाग किती मध्ये येते UPSC 14 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकरण किती मध्ये, दुसऱ्यामध्ये. ठीक आहे. आपण कलर बदलूया. बरोबर. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब तुम्हाला विचारण्यात येईल की UPSC चा आर्टिकल किती आहे. UPSC चा आर्टिकल 315 आहे. बरोबर. आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचं म्हटलं तर आपल्याला दिसून येते की 315 ए. ठीक आहे. 315 ए मध्ये प्रत्येक जिल्ह्याचे काय स्टेट पब्लिक PCS जे आहे ते 315 ए मध्ये आपल्याला दिसून येते. त्याचे कलम किती ते किती पर्यंत आहे, 315 ते 323 पर्यंत आपल्याला दिसून येते. ठीक आहे. कार्यकलम किती आहे, 320 आहे. शपथ आणि सेवा शर्ती कोण देते, राष्ट्रपती देत असतो. पद पात्रता काय असते, निम्मे सदस्य केंद्र व राज्यसेवेत किमान 10 वर्षाची काम असणं गरजेचं आहे. सदस्य संख्या किती असते, 9 ते 11 पर्यंत असते. कोण ठरवते, राष्ट्रपती. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्यकाळ आपल्याला दिसून येतो 5 ते 65 वर्षापर्यंत. राजीनामा कोणाला देता येते, राष्ट्रपतीला. पदावरून दूर करण्याची कलम किती आहे, 317. आधार, इतर काम, दिवाळखोर, शारीरिक व मानसिक दुर्बलता या कारणास्तव आपल्याला पदावरून दूर करता येते. ठीक आहे. आणखी एक काम, गैरवर्तन चौकशी कोण करते, सुप्रीम कोर्ट करते. सुप्रीम कोर्टचा निर्णय हा बंधनकारक असतो. ठीक आहे. जिथे आपल्याला सांगता येईल बंधनकारक असतो नसतो या 2 शब्दामध्ये घोड करू शकतो आयोग. इथे आपल्याला लक्षात ठेवण्याची बाब आहे. ठीक आहे. 1, 2, 3 कारणास्तव राष्ट्रपती सुप्रीम कोर्टच्या विचारविनिमय न करता पदावरून दूर करू शकतो. ठीक आहे. हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचे कायदे आपण बघूया. 1919च्या कायद्यानुसार 1 ऑक्टोबर 1926 ला स्थापना झाली होती. ठीक आहे. आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर हा आयोग राज्याच्या राज्यपालाच्या विनंतीनुसार व राष्ट्रपतीच्या संमती त्यास मदत करू शकतो. हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया अपवाद सगळ्यात जास्त लक्षात ठेवायची. ठीक आहे. अपवादावर आपल्याला प्रश्न दिसून येऊ शकतो. सगळं डिटेल मध्ये जाणार नाही, परंतु काही खरं नाही. आपल्याला बघतोय की आपण दिवसेंदिवस आपली परीक्षा जी आहे ते काठिण्य पातळी वाढवत आहे. ठीक आहे. पदावधीची सुरक्षिता. ठीक आहे. पद समाप्तीनंतर अध्यक्ष व सदस्य पुन्हा त्याच पदावर नियुक्ती होत नाही. म्हणजे समजता येईल का आपल्याला, एकदा नियुक्ती झाली त्याच्यानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्ती होऊ शकत नाही. मात्र सदस्य असाल तर तुम्ही अध्यक्ष बनू शकता, परंतु अध्यक्ष असेल तर सदस्य बनू शकत नाही किंवा पुन्हाही अध्यक्ष बनवू शकत नाही. ठीक आहे. पद समाप्तीनंतर सरकारी नोकरीस अपात्र असतात. ठीक आहे. ही महत्वाची आहे. त्याच्यानंतर UPSC सदस्य हा UPSC इतर राज्य लोकसेवा आयोगाचा सदस्य बनू शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं UPSC चा सदस्य हा अध्यक्ष बनवू शकतो, परंतु अध्यक्ष हा कधीच सदस्य बनू शकत नाही किंवा अध्यक्ष पुन्हा त्याच पदावर राहू शकत नाही. ठीक आहे. सध्याचे अध्यक्ष आपल्याला दिसून येते की कोण आहे, अजय कुमार. ठीक आहे. कोण येते, अजय कुमार. ठीक आहे. आता याच्यानंतर बघूया
स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं की जे आपल्याला बघूया लोकसेवा हे UPSC सुद्धा भाग 14 मध्ये आहे. स्टेट पब्लिक सर्व्हिस सुद्धा भाग 14 मध्ये आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी सगळं सारखं आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल की हे इथे सदस्य पात्र ठरवतात कोण? राष्ट्रपती ठरवतात. आणि इथे कोण ठरवतात? राज्यपालाची मर्जी असते. ठीक आहे. हे इथे आपल्याला समजायला येतं की केंद्रावरची कुठलीही पात्रता नियुक्ती करण्याचं काम असेल तर तो राष्ट्रपती करत असतो. आणि राज्यामधलं जे आहे ते कोण करत असतो? राज्यपाल करत असतो. ठीक आहे. आता एक महत्त्वाची बाब आपल्याला कार्यकाळामध्ये दिसून येते. आपण बघितलं की हा जो कार्यकाळ आहे UPSCचा 6 वर्षे ते 15 वर्ष 65 वर्षापर्यंत. ठीक आहे. परंतु राज्यामध्ये 6 वर्ष ते 62 वर्षापर्यंत. ठीक आहे. राजीनामा कोणाला देता येते? राज्यपालाला. आणि इथे UPSC मध्ये कुठे देता येते? राष्ट्रपतीला. ठीक आहे. एक असं थोडंसं कंपेअर मध्ये केलं तर आपल्याला जास्तीत जास्त लक्षात राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता बघूया IMP महत्वाचं आहे. ठीक आहे. एक लक्षात ठेवा की 41 घटना दुरुस्तीद्वारे अध्यक्ष व सदस्याची वयोमर्यादा 60 वरून 62 केली आहे. ठीक आहे. अगोदर काय होती? 41व्या घटना दुरुस्तीच्या अगोदर किती होती? 60 होती. आता किती केली आहे? 62. परंतु लक्षात ठेवण्याची बाब ही आहे की UPSC ची ही 65 आहे आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनची 62 आहे. ठीक आहे. समाप्तीनंतर नोकरीस अपात्र जे वरती दिले तेच सुद्धा. आता आपल्याला लक्षात ठेवण्याची बाब ही आहे की जे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मधले UPSC चे सदस्य किंवा UPSC चे अध्यक्ष बनू शकतो. परंतु जे UPSC चे सदस्य किंवा अध्यक्ष हे इतर स्टेट पब्लिक अध्यक्ष आयोगाचा बनू शकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं बाब आहे. आता आपण याच्यानंतर बघूया अर्धन्यायिक संस्था वगैरे. आता आपण इथेपर्यंत थांबूया. आपण बघूया पुढल्या भागामध्ये. ठीक आहे. आपल्याला बाकी पण निवडणूक आयोग वगैरे ते पुढील भागामध्ये आपण अनुसूचित जाती आयोग आणि अनुसूचित जमाती आयोग हे आपण पुढल्या भागामध्ये ठीक आहे कंप्लीट करू. धन्यवाद.